नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। मुंबई शहरातील सर्वात मोठं बैलगाडी शर्यतीचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि बालेमामा म्हात्रे, खासदार बालेमामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले। तर या मैदानातील प्रमुख पैरे आणि या मैदानामधील कोणकोणत्या बैलांचे पैरे होणार आहेत, नंतर कोणकोणते बक्षीस असणार आहेत, कोण समालोचन करणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे 1000 गाड्यांची नोंद झाली तर प्रथम बक्षीस असणार आहे थार। तर नंतर 1000 पेक्षा कमी गाड्यांची नोंद झाली झाली असती तर या मैदानामध्ये असणार आहे क्विड। या क्विड या गाडीची कमीत कमी किंमत असू शकते 6 ते 7 लाख रुपये। तर ही गाडी ज्या प्रथम क्रमांकाचा मानकरी होणार त्या बैलगाडी मालकाच्या नावावरती सुद्धा करून दिली जाणार अशी माहिती आयोजकांनी सांगितली। तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे ते म्हणजे बुलेट। बुलेटची किंमत तुम्ही पाहू शकता, बुलेटची किंमत 2 ते 2.5 लाख पर्यंत तुमची बुलेट जाऊ शकते। नंतर तुम्हाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजे पल्सर। नंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 रुपये। नंतर 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 30,000 रुपये। 7व्या क्रमांकाचं सुद्धा बक्षीस आहे 30,000 रुपये आणि 8व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते पण 30,000 रुपये। नंतर या मैदानामध्ये समालोचनचं काम करणार आहे। ज्या समालोचनं बैलगाडी शर्यतीत 7 समुद्रावर संपूर्ण जगभरात पोहोचवली ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार। तर दुसरं पाहायला त्यांच्यासोबत देणार आहेत विकास सर जगदाळे। नंतर त्या मुंबईतील समालोचक फुलोरे मामा आणि त्याचे जे सहकारी असतील संपूर्ण सहकारी या मैदानाचं समालोचनचं काम करणार आहेत। या मैदानामध्ये झेंडापंचाचं काम करणार आहेत ते म्हणजे धनावडे बापू कोरेगावकर। तर या मैदानामधील आपण प्रमुख पैरे, नंतर हे मैदान हे संपूर्ण बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या अटी आणि नियमानुसार होणार आहेत। तर जे बैलगाडी संघटनेने अटी आणि नियम दिलेत, मुंबईवरील बैलगाडी संघटना आणि जे घाटावरील बैलगाडी संघटना संपूर्ण यांच्या संयुक्त जे नियम आणि अटी आहेत या अटीच्या नियमाला आधारून संपूर्ण हे बैलगाडी शर्यतीचं आयोजन होणार आहे। आणि या मैदानामध्ये थर्ड अंपायरचं काम करणार आहेत ते म्हणजे मुंबईतीलच जे बैलगाडी संघटना आहे ते थर्ड अंपायरचं काम करणार आहेत। तर या मैदानातील प्रमुख पैरे कोणकोणते आहेत या व्हिडिओमध्ये पाहूया। तर नमस्कार मित्रांनो, तर या मैदानामध्ये आपण थोडक्यात सुरुवातीला पैरा आहे तो म्हणजे राजा आणि सम्राट। ज्यामध्ये कराड भागामध्ये जे 5 लाखाचं मैदान झालं होतं त्या मैदानामधली प्रथम क्रमांकाची 5 लाखाची मानकरी जोडी ठरली होती ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील राजा आणि सम्राट। हीच गाडी आता तुम्हाला उद्या जे मुंबईला 25 तारखेला मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये दिसणार आहे। मित्रांनो, ही जोडी कशी होईल, राजा आणि सम्राट गाडी कितव्या नंबर होईल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या जोडीनं जिथं मैदानामध्ये जाईल त्याच जोडीनं गुलाल सुद्धा घेतल्यात। आज कटपळ केसरी असेल, नंतर तुम्हाला जे कटपळला मैदान झालं होतं, नंतर जे वडकीला मैदान झालं होतं, नंतर जे भुकुमला मैदान झालं होतं, ज्या मैदानात जाईल तिथं गुलाल आणि 1 नंबर द्वितीय क्रमांक कायमची गुलाल राहणार जोडी ती म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि आकीव रेकीवचा बांध्याचा तोर म्हणजे 22-11 पिस्टन उरळीकरांचा पिस्टन। ही गाडी तुम्हाला 100% उद्या मैदानामध्ये दिसणार आहे। दोघांचा पैरा फिक्स आहे। मित्रांनो, सर्जा आणि पिस्टन ही गाडी उद्या कशी पळेल, कशी धावेल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरी जोडी आहे ती म्हणजे वादळ आणि आनंद तारेकर यांचा वादळ आणि त्याच्यासोबत असणार उरळीकरांचा 22-11 सोन्या। तर तुम्हाला ही जोडी तुम्ही पाहिलं असेल, जे वडकीला मैदान झालं होतं जवळजवळ 2 लाखाचं प्रथम बक्षीस होतं, या मैदानामध्ये ही जोडी धावली होती। पण ही गाडी गटाला अतिशय स्पीड वेगाने धावली होती, पण नंतर जे सेमीला थोडीशी गाडी फॉल झाल्यामुळे या गाडीचा निकाल नाकारण्यात आला। पण ह्या गाडीला अतिशय वेगाने हा वेग आहे आणि 22-11 सोन्या आणि त्याच्यासोबत असणार आहे आनंद तारकर यांचं वादळ। मित्रांनो, ही जोडी कशी वाटेल, उद्या ही जोडी तुम्हाला गुलाबात राहील काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरी जोडी असणार आहे ते म्हणजे सर्वांचा लाडका भुंगा, ज्यानं मैदानात केला दंगा तो म्हणजे भुंगा असणार आहे। त्याच्यासोबत भुंगा शक्यतो पाखरेसोबत असू शकतो, पाखरेसोबत नसला तरी 100% जो मुंबईवरच्या बिंजोडचा बादशाह जो नवीन उदयास येत आहे तो म्हणजे भोपरडीकरांचा लाडू सोबत 100% असू शकतो। लाडू या बैलाने आतापर्यंत एकही बिंजोड शर्यत हरलेलं नाही। मित्रांनो, लाडू किंवा पाखऱ्या दोन्हीपैकी 100% हा पैरा आहे, लाडू किंवा पाखऱ्या भुंगाचा पैरा असणार आहे। तुम्हाला भुंगाच्या उद्यासोबत कोणत्या बैलासोबत नंदीसोबत गाडी चांगली पळेल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा पैरा असणार आहे तो म्हणजे ज्यानं पाठीमागचं कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान गाजवलं तो म्हणजे अमित पाटील सुपनेकरांची टिटवी ही बैल सुद्धा आता सध्या फुल फॉर्म मध्ये। तर टिटवीनं जे कोकण केसरी मैदान झालं होतं, कोकण केसरी मैदानामध्ये जो 81 रायफल आहे या रायफलच्या धावणीचा दुसरा सिकंदर आहे। सिकंदर बैलासोबत प्रथम क्रमांक जो सिकंदर बैल आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते। तर त्याच धावणीचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद तो म्हणजे रायफल 81 आणि टिटवी उद्या 100% या मैदानामध्ये धावणार आहे। तर रायफल 81 जर टिटवी सोबत पैरा नसला तर 100% बॉस सुभाष ताता मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांच्या बॉस सोबत 100% पैरा असू शकतो। या दोन्ही बैलापैकी एक पैरा नक्की 100% असणार आहे। तर मित्रांनो, टिटवी सोबत रायफल चांगला धावेल का आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बॉस सुंदर निसर्ग गार्डन कात्रज यांचा
सुभाष तात्या मांगडे यांचा बॉस, या दोन्ही बैलापैकी हा पैरा असणार आहे. तर तुम्हाला कोणासोबत गाडी चांगली धावेल आणि हा रायफल 81 उद्या फायनलला राहील का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरी गाडी असणार आहे ते म्हणजे हरण्या आहे आणि हरण्यासोबत असणार आहे आरोही पंकज गाडगे यांचा रायफल चिरचोडीकरांची. पब्लिकचं भिताड म्हणून मानलं जातं तो म्हणजे चिरचोडीकरांची रायफल. ते वडकीच्या मैदानामध्ये जे हिंद केसरी मैदान झालं होतं तिथं प्रथम क्रमांकाची मानकं ठरली मथुर आणि त्याच्यासोबत होती चिरचोडीकरांची रायफल. चिरचोडीकरची रायफल सुद्धा सध्या फुल फॉर्म मध्ये आणि त्याच्यासोबत असणार आहे जो मोरदरीकरांचा हरण्या. त्यामुळे 301 मोरदरीकरांचा हरण्या आणि चिरचोडीकरांची रायफल उद्या कशी धावेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरा पैरा असणार आहे तो म्हणजे सर्वात भारी मथुरा फार्म्स. ज्या महिला त्या बैलगाडी मालकीन आहेत ते म्हणजे मथुरा फार्म्स, उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि तो असणार. त्याच्यासोबत दुसरा मालिका आहे बापूशेठ आंबेकर. नंतर हे म्हणजे करार केला आहे अर्जुन बैलाचा ते म्हणजे उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांच्या करारावरती हा बैल धावतो. त्याच्यासोबत अर्जुन सोबत असणार आहे तो म्हणजे शेवाळे आबा अनुजा नितीन शेवाळे यांचा पाखऱ्या. तर मित्रांनो, अर्जुन आणि पाखऱ्या जे पाठीमागे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये निमसोडे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकं ठरले होते. या मैदानामध्ये जवळजवळ टॉपच्या बैलजोड्या या मैदानामध्ये होत्या फायनलला आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकं ठरली. तर उद्या अर्जुन आणि पाखऱ्या ही गाडी तुम्हाला धावली तर उद्या ही गाडी कशी धावेल? कारण काय की अर्जुनला सुद्धा खूप वेग आहे. जो पुशेगावला हिंद केसरी मैदान झालं होतं तेव्हा पंचम राजा आपल्या घरणिकीच्या राजासोबत पंचम क्रमांकाची मानकं ठरली होती. त्यांनी सेमील सुद्धा पाहिला असेल तुम्ही ही गाडी कशी धावली. तर दुसरं पाहायला गेलं तर पाखऱ्या सुद्धा अतिशय लहान तळापासून ते पाक शेवटपर्यंत सुद्धा अतिशय चांगला स्पीड आहे. तर पाखऱ्या आणि अर्जुन उद्या गाडी ही जोडी कशी धावेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देतो. तर दुसरा ज्या बैलाचा पैरा जाणून घेण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो तो म्हणजे सर्वांचा दशम हिंद केसरी बकासूर. तर बकासूरचा पैरा असणार आहे 100% लखन, छत्रपती संभाजीनगर यांचा लखन. तर तुम्हाला जो घोटचा सर्जा आहे घोटचा सर्जाची थोडीशी दुखापत झाल्यामुळं हा सर्जा बैलाचा पैरा नसू शकतो आणि उद्या 100% छत्रपती संभाजीनगर यांचा लखन याच्यासोबत पैरा असू शकतो. छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि सरचा ही जोडी उद्या फायनलला राहील का? कितवा नंबर करेल आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि लखन? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि हा अजून ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे घाटावरचे बैल आहेत ते घाटावरचे बैले उद्या मुंबईमध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन होणार आहे. या शर्यतीमध्ये येणार आहे अद्याप अपडेट आलेलं नाही, पण जे अपडेट येईल तसे मी छोटे व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत राहील. कारण काय की जो ज्याला हरिण म्हणून समजलं जातं साताऱ्याचा हरिण तो म्हणजे आपला बलमा सुद्धा उद्या मुंबईला येणार का हे अद्याप समजलं नाही. तो मग दुसरा पाहायला गेलं तर ज्याला चटणी भाकरीचा पैलवान समजलं जातं याने अनेक मुंबईमधील लोकांची इच्छा आहे की चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा मुंबईवरती यावा, मुंबई गाजवायला यावा. पण अद्याप राजाची माहिती उद्या मुंबईला येणार का ही समज नाही. पण राजाला अजून जवळजवळ 2 दिवसापर्यंत रेस्ट दिले. शक्यतो मुंबईला येण्याची शक्यता आहे, पण अजून अद्याप जे माहिती अजून आपल्यापर्यंत पोहोचणार. राजा उद्या मुंबईला येणार असेल तर अजून काय अद्याप माहिती पोहोचली नाही घरणीकरांचा राजा. दुसरं पाहायला गेलं तर जो 1 कोटीची मागणी आलं तो म्हणजे आपला सर्वांचा सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा महिब्या सुद्धा जे दुखापतीमुळे जो जास्त मऊ रानाला पळतो पण उद्या मुंबईला येणार हे अद्याप समजलं नाही. नंतर दुसरं पाहायला गेलं तर जो माणिक कनेरखेडचा माणिक हे सुद्धा उद्या येणार आहे तो सुद्धा समजलं नाही. तर पिंटू शेट मोडक यांचं कॉकटेल सुद्धा कालच मैदानावरती पळालंय. त्याच्यासोबत होता दैवत गोवेकर यांची नवीन खरेदी बहुऱ्या, ते कालच झालेल्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले. तर उद्या कॉकटेल येणार आहे हे सुद्धा समजलेलं नाही. तर उद्या मथुरचा पैरा सुद्धा कोणासोबत असू शकतो? मथुर सुद्धा उद्या धावणार आहे का? तर मथुरचा शक्यतो पैरा असू शकतो तो लाडू सोबत असू शकतो. तर लाडू सोबत नसला तर कॉकटेल सोबत असू शकतो. पण कॉकटेल उद्या मुंबईला जाणार आहे हे अद्याप समजलेलं नाही. पण तरी पण कॉकटेल शक्यतो मुंबईला जाणार काय की कॉकटेल आणि मथुर पैरा असू शकतो. पण पिंटू शेट मोडक यांनी अद्याप माहिती सुद्धा दिलेली नाही की उद्या मुंबईला जाणार आहे की नाही. पण मित्रांनो, सम्राट आणि राजा उद्या 100% उद्या मैदानामध्ये दिसणार आहेत. तर दुसरं पाहायला गेलं तर वेगवेगळे घाटावरची बैल आहेत, टॉपची बैल आहेत, ते अजून ह्याच्यावरती जशी माहिती येईल तशी मी युट्यूब चॅनलवरती माहिती देत राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. दुसऱ्या लोकांना सुद्धा हे आपले पैरे समजण्यासाठी दुसऱ्या लोकांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.